हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुटलेली साखळी। स्वरा आणि समीर पुण्यातील उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि सुखवस्तू जोडपं। दोघेही IT कंपनीत उच्च पदावर कामावर होते। दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली आणि 6 वर्षाच्या नात्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला। स्वरा एक भावनिक आणि स्पष्ट व्यक्ती स्त्री होती, तर समीर शांत, थोडासा अंतर्मुख पण व्यावहारिक स्वभावाचा। सुरुवातीच्या वर्षात दोघांचं नातं सुसंवाद, प्रेम आणि परस्पर आदरांवर आधारित होतं, पण हळूहळू नातं एका पातळीवर स्थिरावलं आणि त्यानंतर सुरुवात झाली नकळत्या अंतरांची। लग्नाला 6 वर्ष झाली होती। आता संवाद कमी, मोबाईल आणि ऑफिसचं काम जास्त। समीर संध्याकाळी उशिरा घरी यायचा आणि स्वरा नेहमी वाट बघून थकून जात असे। स्वरा एके दिवशी म्हणाली, आपण दोघं एकाच घरात राहतोय, पण वेगवेगळ्या आयुष्यात, का असं होतंय? समीरने थोडं हसून उत्तर दिलं, कदाचित आयुष्य हेच आहे, जबाबदाऱ्या आणि गरजांमध्ये हरवलेलं। स्वराला त्याचं हे उत्तर बोचलं। तिला वाटायचं तो टाळतोय, पण समीरला हे जाणवत नव्हतं की ती हळूहळू एकटी पडतीये। कधी संवादाच्या अभावामुळे, तर कधी स्वाभिमानाच्या आड येणाऱ्या शब्दांमुळे भांडणं सुरू झाली। एकमेकांना समजून न घेण्याची सवय झाली। स्वराला वाटायचं समीर बदललाय, तो तिला वेळ देत नाही, तिच्या भावना समजून घेत नाही, तर समीरला वाटायचं स्वरा खूप अपेक्षा करते, नेहमी असंतुष्ट असते। तू आधीची स्वरा नाहीयेस, समीर तिला ओरडला, कारण तू आधीचा समीर राहिलाच नाहीयेस। स्वराचं उत्तर त्याहूनही जोरात होतं, 2 स्वाभिमानी माणसं एकत्र राहत होती, पण त्यांचं एकत्र असणं केवळ कागदावर होतं। एक दिवस दोघांनी शांतपणे बसून निर्णय घेतला, घटस्फोट घेण्याचा। आपण एकमेकांचे शत्रू नाही, पण जोडीदारही राहिलो नाही। स्वरा म्हणाली, कदाचित हेच योग्य आहे आपल्यासाठी। समीर उत्तरला, कागदावर सही झाली, नातं संपलं, घर संपलं, आठवणी मात्र राहिल्या। स्वराने पुन्हा आपला कलात्मक छंद जोपासायला सुरुवात केली। ती लेखन करू लागली। समीरने कामाच्या जोडीला थोडं सामाजिक काम सुरू केलं। एका कॉफी शॉपमध्ये वर्षभराने त्यांची पुन्हा भेट झाली। कसं चाललंय? समीरने विचारलं। स्वतःला शोधते आणि कदाचित शोधूनही काढलंय थोडंसं, स्वरा म्हणाली। नातं हरवलं, पण मी तुला दुश्मन समजत नाही, तो हसत म्हणाला। मी सुद्धा, आणि आज मी चुकलं होतं की तू हे शोधण्यापेक्षा आपल्याला काय शिकायला मिळालं हे महत्त्वाचं वाटतं। दोघं शांतपणे उठले, वेगवेगळ्या रस्त्यांनी निघाले, पण यावेळी ते एकमेकांवर रागवलेले नव्हते, माफ केलेले होते। घटस्फोट म्हणजे नात्याचा अपयश नाही, तो कधीकधी एक संधी असतो स्वतःला समजून घेण्याची, आयुष्य नव्याने मांडण्याची। स्वरा आणि समीर सारखे हजारो जोडपे असतील, ज्यांच्या वाटा वेगळ्या होतात, पण आयुष्य थांबत नाही। त्या वाटांवर नवे क्षितिज उगवतं। कॉफी शॉपमधून बाहेर पडल्यानंतर स्वरा एका लांब श्वासात निघाली। कधीकधी वाटतं नातं संपल्यावरच माणूस मोकळा श्वास घेतो, पण तो श्वास घेणं म्हणजे स्वातंत्र्य नाही, तर एक प्रकारची जबाबदारी असते। ती पुन्हा एकदा आपल्या छोट्या एकट्या फ्लॅटमध्ये परतली। घर आता शांत होतं, पण त्या शांततेत घुसमट नव्हती, उलट तिचा एकांत तिचा मित्र झाला होता। ती पुन्हा लिहायला बसली। विषय होता, माफ करणे म्हणजे विसरणे नाही, तर समजून घेणे। दुसरीकडे समीरने आई-वडिलांची काळजी घेणं सुरू केलं होतं। ऑफिसच्या गडबडीतही तो आता स्वतःसाठी वेळ राखून ठेवत होता। योग, वाचन आणि रविवारच्या मुलांच्या संस्थेत जाण्याचा उपक्रम, यामुळे त्याला मनशांती मिळू लागली होती। कधीतरी सोशल मीडियावर दोघं एकमेकांचे अपडेट्स पाहायचे। कुणीही मिस यू किंवा कमबॅक लिहिलं नाही, पण डोळ्यातून जाणवायचं की मी तुला समजून घेतलंय आणि माफही केलंय।
2 वर्षानंतर स्वरा एका चर्चासत्राला बोलवली गेली होती. विषय होता घटस्फोटानंतरचं आयुष्य, संधी की संकट. तिचं शेवटचं वाक्य होतं, घटस्फोट हा नात्याचा शेवट असतो पण आयुष्याचा नाही. जोडीदार हरवतो पण स्वतःची ओळख सापडते आणि एक दिवस त्या तुटलेल्या साखळीचा प्रत्येक तुकडा आपल्याला पुन्हा मजबूत करतो, अधिक समजूतदार बनवतो, अधिक सजग आणि अधिक स्वतःसाठी जगणारा. प्रेक्षक शांत होतात पण डोळ्यातून एक हलकेसे भाव वाहत होते, समजून घेतल्याचे. कथा संपली नाही, ती फक्त वळणावर आली आहे. कारण आयुष्य कधीच थांबत नाही, ती फक्त नवीन दिशा शोधतं. एका शांत रविवारी स्वरा एका लहान पुस्तक प्रकाशन समारंभाला गेली होती. ती आता एका सन्माननीय लेखिका बनली होती. घटस्फोटानंतरचं तिचं अनुभव विश्व, तिचं स्वतःशी झालेलं गाठोडं, हे सगळं तिने मांडलेलं पुस्तक, तुटलेली साखळी आता चर्चेचा विषय बनलं होतं. तिथेच एका कोपऱ्यात एक मुलगी आपल्या वडिलांचा हात धरून तिच्याजवळ आली. स्वरा मॅडम, आई म्हणते, तुम्ही खूप शूर आहात. स्वराला क्षणभर गहिवरून आलं. लहान मुलीच्या डोळ्यात आश्चर्य, कौतुक आणि एक आश्वासक शांतता होती. मुलीचे वडील हसत म्हणाले, मी राहुल, समाजसेवक. तुमचं लिखाण वाचलं आणि असं वाटलं की तुम्ही फक्त स्वतःलाच नाही तर अशा अनेक जखमी आत्म्यांना आवाज दिलात. त्या दिवशी प्रथमच स्वराच्या मनात शांतपणे कुणीतरी शिरलं. कुठलाही गोंधळ न करता, कुठलीही मागणी न करता समीरचं आयुष्य. समीर आता नियमित मुलांच्या संस्थेत जात असे. तिथे त्याला आरव नावाचा एक खोडकर पण संवेदनशील मुलगा भेटला. त्याच्या डोळ्यात स्वतःचा अंश दिसायचा. तिला आई कुठे आहे? समीरने विचारलं. गेली, पण बाबा म्हणतात मी त्यांची आठवण आहे, आरव म्हणाला. त्या एका वाक्याने समीरचा चेहरा हलका झाला. नातं हे फक्त लग्नाच्या चौकटीत असायला हवं का? आपुलकी, प्रेम आणि जबाबदारी ही देखील नात्यांची फळं असतात. त्या दिवशी समीरनं त्या संस्थेतील एका मुलाचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 2 वेगळ्या वाटा, एक समान शांतता. स्वरा आणि समीर एकमेकांपासून दूर गेले पण स्वतःकडे आले. ते परत एकत्र आले नाहीत, पण त्यांचं नातं शत्रू ते माणूस या प्रवासातून समजूतदार मित्रापर्यंत पोहोचलं. एका संध्याकाळी वर्षभरानंतर स्वराच्या फोनवर एक मेसेज आला, समीरचा. स्वरा, आज माझ्या पालकत्वाच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त आम्ही छोटासा केक कापणार आहोत. आरव म्हणतो त्याला माझी एक चांगली मैत्रीण भेटावी वाटते. येशील का? स्वराने स्क्रीनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती आरवला ओळखत नव्हती, पण तिला समीर आता ओळखता आला होता. एक पापयुक्त स्वीकारलेला चेहरा. तिने उत्तर दिलं, हो नक्की. एका तुटलेल्या साखळीचा तुकडा दुसऱ्याला सांधायला मदत करू शकतो. येते. कधी कधी तुटलेली साखळी परत सांधता येत नाही, पण तिच्या सुटलेल्या तुकड्यांनी नवी वाट, नवा पूल बांधता येतो. समीर आणि स्वरा एकमेकांचे नव्हतेले जोडीदार आता एकमेकांच्या असलेल्या सन्मानाचे उदाहरण बनले. घटस्फोटानंतरचं आयुष्य संपत नाही, ते अधिकच खरं सुरू होतं. फ्रेंड्स, कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.